नमस्कार मंडळी, तर आज मी बनवणार आहे पंढरपुरातील स्पेशल बाजारी आमटी। पंढरपुरात किंवा इतर कुठल्याही देवाच्या ठिकाणी जशी बाजारची आमटी मिळते ना, सेम त्याच प्रकारचे मी आज झणझणीत अशी आमटी बनवणार आहे। खूप छान आमटी होते, टेस्टला एकदम तशीच। तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता ही आमटी बनवण्यासाठी मी ते या चम्मचने एक चम्मच ह्या सर्व डाळी घेतल्यात। चण्याची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसुराची डाळ। या चम्मचने एक चमचा घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही 1.5 चमचा 2 चमचा घेऊ शकता, पण ही आमटी ना एकदम पातळच असते, त्यामुळे डाळ थोडीच घ्यायची। आता इथे कुकर घेतले, कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून ही डाळ छान स्वच्छ धुवून घेणार आहे। 2-3 पाण्याने आपल्याला डाळ धुवून घ्यायची। 2-3 पाण्याने धुतल्यानंतर याच्यात परत 1 ग्लास पाणी टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। जास्त शिट्ट्या नाही काढायच्या, कारण आपल्याला ही डाळ परत मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर इथे मी आता कुकरचं 4 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर मी कुकर खोललं, म्हणजे कुकरचं झाकण काढलं तर डाळ बघू शकता अशा प्रकारे शिजलेली आहे। तर आता हे साईडला ठेवा आपण, आणि आता इथे याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे। तर ते गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये मी 2 ते 3 कांदे कापून घेतलेत, उभे कापले आहेत। यामध्ये तेल टाकायचं आणि छान हा कांदा भाजून घ्यायचा। हा कांदा भाजत आला की याच्यात थोडंसं लसूण टाकायचा, लगेच थोडंसं सुकं खोबरं टाकायचं आणि 1 टमाटर टाकून हा मसाला छान भाजून घ्यायचा। पाहिजे त्याच्यात परत थोडंसं तेल टाकायचं आणि मसाला छान असा भाजून घ्यायचा। तर ही पंढरपूरची फेमस बाजारी आमटी आहे। खूप छान लागते, टेस्टी लागते, झणझणीत लागते आणि ही आमटी पातळच असते थोडीशी, म्हणून आता व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा। आता मी इथे टमाटर पण 1 टाकला आहे कापून। हे सर्व मसाला छान असा आपल्याला भाजून घ्यायचा, नरम करायचा आहे हा मसाला सर्व। पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच खसखस, धने पण टाकू शकता। आता इथे थोडं थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये मी आता ही डाळ वाटून घेणार आहे। तर ही सर्व डाळ याच्यात का वाटायची, तर ती आपल्याला जे आपण पंढरपुरात किंवा इतर देवाच्या ठिकाणी आपण जी आमटी खातो तर ती एकदम पातळ असते, त्यात डाळ अजिबात लागत नाही, तर समजूनच येत नाही की डाळीची आमटी आहे की कशाची। तर अशा प्रकारे डाळ वाटून टाकल्या जाते। तर इथे ही डाळ वाटून घ्यायची, पाहिजे तर थोडी पाणी टाकून वाटून घ्यायचं। आता डाळ वाटून घेतली आणि ते वाडग्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, हे पाणी याच्यात टाकून घ्यायचं। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला भाजून घेतला ना, तो मसाला याच्यात काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा। आता याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आणि हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा। आता तडक्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल टाकून घेतलं। यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत, अर्धा टीस्पून हिंग टाकायचा आहे। हे सर्व छान तडतडल्यानंतर याच्यात जो मसाला मी वाटून घेतला आहे ना, तो टाकून घ्यायचा, थोडा थोडा टाकायचा, कारण हे तेल खूप गरम झालेलं आहे, तर आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडा थोडा पहिले टाका, नंतर सर्व टाकून घ्या, मिक्स करा खूप, आणि नंतर घरातील बेसिक मसाले टाका। आता याच्यात मी अर्धा चम्मच हळद टाकली, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मिक्स मसाला। तर तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही हे मसाले घेऊ शकता। आता याला छान मिक्स करायचा, हा मसाला छान शिजू द्यायचा। याच्यावर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आणि छान शिजू द्यायचा। याच्याने आमटीला खूप छान तरी येणार आहे। आता 2-3 मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे, बघू शकता या मसाल्याला किती छान तरी आलेले आहे। आता याला मिक्स करायचं आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे। तर आता याच्यात ही वाटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची याच्यात। तर याला पहिले टाकायच्या आधी थोडं मिक्स करायचं, कारण आपण याला मिक्सरला फिरून घेतलं होतं। तर आता इथे मी ही डाळ टाकून घेते आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं। पण ही आमटी ना पातळच असते। आपण जेव्हा
खातो बाजारात ही, म्हणजे पंढरपूरच्या बाजारात ही आमटी जेव्हा खातो तेव्हा ती एकदम पातळ असते, ती कळतच नाही की डाळीची आमटी आहे. म्हणून हिच्यात आता मी जास्त पाणी टाकणार आहे. तुम्हाला किती पातळ घट्ट करायची त्यानुसार तुम्ही करू शकता. आता मी एवढी पातळ केलेली आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि डाळीला छान उकळा येऊ द्यायचा. आता ही शिजल्यानंतर थोडी अजून घट्ट होणार आहे, त्यामुळे अजून पातळ पाहिजे तर अजून पाणी टाकू शकता. इथे चवीनुसार मीठ टाकायचं, छान उकळा येऊ द्यायचा. इथे गॅसची फ्लेम कमी करायची. कमी याच्यावर छान 2-3 मिनटं ही डाळ आमटी शिजू द्यायची. बघू शकता याला उकळा यायला सुरुवात झालेली आहे. आता मी याला पळीने मिक्स करून घेते. तर खूप छान आमटी होते ही, आणि या आमटीला तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत चुरून पण खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तर बघू शकता उकळा आलेला आहे. आता मी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि झाकण ठेवून परत 1-2 मिनटं शिजून घेणार आहे. तर ही पंढरपुरी स्पेशल बाजारी झणझणीत आमटी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.